पंतप्रधानांनी काल तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत तब्बल 2 तास बैठक घेतली। यात सैन्याला उत्तर देण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सकाळी दिल्लीतील विज्ञान भवनातील एक कार्यक्रम अर्धवट सोडला होता। भारत पाकिस्तानमधील तणाव वाढल्याचे हे संकेत आहेत। आजही मोदी तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत। ती चिठ्ठी मिळताच मोदींनी भाषण अर्धवट सोडलं। मोदींच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले। त्या चिठ्ठीत काय होता निरोप? दिल्लीतील विज्ञान भवनात युवा सांसद पुरस्कार प्रदान सोहळा सुरू होता। पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करत होते। त्यावेळी त्यांना सुरक्षा रक्षकानं एक चिठ्ठी आणून दिली। चिठ्ठी वाचताच मोदींनी आपलं भाषण मध्येच थांबवलं आणि उपस्थितांना अभिवादन करत तात्काळ सभागृह सोडलं। हो गया। चलिए, आप सबका बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। यावेळी मोदींच्या चेहऱ्यावरील भाव बदललेले होते। त्यांची भावमुद्रा अतिशय गंभीर दिसत होती। त्यावरून या चिठ्ठीतला निरोप किती महत्त्वाचा होता याचा सहज अंदाज लावता येऊ शकतो। पंतप्रधान मोदींनी अशा प्रकारे कार्यक्रम अर्धवट सोडल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं। काहीतरी गंभीर विषय आहे हे स्पष्ट होतं। पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई दलानं तो हाणून पाडला। भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानचं एक विमान पाडल्याचं समोर आलंय। त्यामुळेच पंतप्रधान विज्ञान भवनातील कार्यक्रम अर्धवट सोडून एका उच्चस्तरीय बैठकीसाठी रवाना झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। पाकिस्तानच्या कुरापती संदर्भात ही बैठक होती। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।